नमस्कार, मी योगिता. कृषी समृद्धीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी थांबविल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक मदत मिळेल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. देशात 60% कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जवळपास देशात 80% कांद्याची निर्यात ही महाराष्ट्रातून होते. मात्र एक व्यापारी 25 टन कांदा ठेवू शकतो असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात विरोधाभास आहे. ग्राउंडवर जी परिस्थिती आहे त्यानुसार केंद्र सरकारने घ्यायला हवा. शेवटी नुकसान हे शेतकरी बांधवाचंच होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साठवणुकीची मर्यादा वाढवावी अशी विनंती दादा भुसेंनी केंद्राला केली आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे की देशाशी जर आपण कंपॅरिझन केलं तर कांद्याच्या संदर्भामध्ये देशाच्या पातळीवर 60%पेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपल्या देशातनं जी कांद्याची निर्यात होते, झालेल्या निर्यातीच्या 80% कांदा हा महाराष्ट्रातला कांदा निर्यात होतो. आपण बघितलं असेल की मागच्या महिन्यामध्येच केंद्र शासनाने जे काही 3 कायदे केले, त्या 3 कायद्यातला प्रमुख एक विषय होता की व्यापारी त्या ठिकाणी साठा करू शकतील. म्हणजे एकीकडे व्यापारी साठा करू शकतील असं कायदा करायचा आणि दुसरीकडे कांद्याचे एक व्यापारी फक्त 25 टन कांदा त्या ठिकाणी ठेवू शकेल अशा प्रकारचा निर्णय करायचा. मला वाटतं की हा संपूर्ण विरोधाभास आहे आणि प्रॅक्टिकल जर आपण ग्राउंडवर जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये कांदा आणला जातो, कांदा मार्केटमध्ये, तर शेकडोने शेतकरी बांधव त्यांचा कांदा बाजारात मार्केटमध्ये घेऊन येतात. त्या ठिकाणी जे काही व्यापारी असतात तो कांदा खरेदी करतात. खरेदी केलेला कांदा त्या व्यापाऱ्याला जिथं पाठवायचा असेल तो पाठवण्याच्या पूर्वी त्या कांद्याची स्वच्छता करणं, त्याला वाळवणं, जर प्रवासामध्ये जर 2, 5, 8 दिवस जास्तीचा कालावधी लागणार असेल तर तो वाळवणं, त्याचं स्वच्छता करणं, त्याचं ग्रेडिंग करणं, त्याचं पॅकिंग करणं आणि मग तो कांदा त्याला जिथं निश्चित केलेला असेल तिथं तो पाठवला जातो. या प्रक्रियेला सुद्धा साधारणतः एक 5-7 दिवस 8 दिवस लागतात. आणि मग असं प्रत्यक्ष असताना जर तुम्ही फक्त 25 टनाचं जर साठा करण्याचं त्या ठिकाणी नमूद केलं तर मला वाटतं की दिवसाला जर फक्त 25 टन त्याने खरेदी केला आणि तो विक्रीच्यासाठी जर हा कालावधी लागणार असेल तर तो व्यापारी दुसऱ्या दिवशी लिलावात भाग घेऊ शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की ग्राउंडवरची जी परिस्थिती असते त्याप्रमाणे निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाने घ्यायला हवा. त्याच्यामुळे बाजारपेठा आज थांबलेल्या आहेत. शेवटी याचा परिणाम शेतकरी बांधवांवर होतो. काल दसरा झाला, उद्या दीपावली तोंडावर आहे आणि शेतकऱ्यांचा माल हा जास्ती दिवस कांदा पण आपण साठवून ठेवू शकत नाही कारण तो नाशवंत आहे. आणि म्हणून शेवटी हे नुकसान शेतकरी बांधवांचं होणार आहे. आणि म्हणून केंद्र शासनाला पण आम्ही विनंती करतो आहोत की ठीक आहे, मग कांदाच काय, प्रत्येक गोष्ट एक मर्यादेपर्यंत साठवली गेली पाहिजे. कांद्यामुळे असं काही होणार नाही की त्याच्या दरावर हे व्यापारी कंट्रोल आणू शकतील. उलट पक्षी इतर जे काही शेतीमाल आहेत, मुठभर व्यापाऱ्यांनी जर तो स्टॉक केला आणि ते दरावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतील. परंतु परवाच्या कायद्यामध्ये तुम्हीच हा कायदा केलेला आहे आणि म्हणून हा सगळा विरोधाभास आहे आणि याच्यामुळे शेतकरी बांधवांचं शेवटी नुकसान होत आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. दक्षिणेतील कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने देशांतर्गत ग्राहकांपुढे नाशिकच्या कांद्याखेरीज पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय करूनही भावात फारसा फरक पडला नसल्याने केंद्र सरकारने साठवणुकीवर निर्बंध घातले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या आगारात दिवसाला आवक होणाऱ्या 80,000 क्विंटल कांद्याच्या लिलावातून होणारी 40 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने क्विंटलला 2 ते 3 हजार रुपयांनी भावात घसरण झाली. कांदा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष
नंदकुमार डागा यांनी साठवणुकीच्या मर्यादेमुळे जागेचा प्रश्न तयार झाल्याचे स्पष्ट केले. तसेच कांद्याचे लिलाव बाजार समित्या करू शकतील. त्या लिलावात कांदा विकत घेण्यास इच्छुक व्यापारी सहभागी होऊ शकतील, असेही श्री डागा यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला नसल्याने लिलाव झाला नसल्याचे स्पष्टीकरण बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी 25 टनांच्या साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने लागू केले आहेत. खरे म्हणजे हे पहिल्यांदा घडते असे नाही. निर्यात बंदी, साठवणूक मर्यादा आणि प्राप्तिकर विभागाचे छापे हे पूर्वीप्रमाणे आताही रिपीट झाले आहेत. निर्बंध लागू करण्याअगोदर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव 5 ते 6 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. नव्याने दाखल झालेल्या पोळ तथा लाल कांद्याला चांगले भाव मिळू लागले होते. सरकार विभागाच्या माहितीनुसार नाशिक, सिन्नर, मनमाडचा अपवाद वगळता जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. प्रत्यक्षात मनमाडमधील लिलावात मात्र व्यापारी सहभागी झाले नव्हते. उन्हाळ आणि नवीन अशा एकूण 2,500 क्विंटल कांद्याची दिवसभरात येथे विक्री होते. मनमाडमध्ये भावात क्विंटलला 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. नाशिकमध्ये क्विंटलभर कांद्याला सरासरी 4,500 रुपयांचा भाव मिळाला. सिन्नरमध्ये कांद्याची आवक झाली नाही. मात्र नांदूर शिंगोटेमध्ये 400 आणि नायगावमध्ये 70 क्विंटल कांद्याची विक्री झाली. या कांद्याला सरासरी 5,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गेल्या 3 दिवसांच्या तुलनेत 2,500 रुपयांची भावात घसरण झाली. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. मराठा आरक्षण याचिकेवर आज काहीच करू शकत नाही, तुम्ही घटनापीठासमोर जा, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. तर याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं स्पष्ट व्यक्त केलंय. न्यायमूर्ती LN राव यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या युक्तिवादात सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांनी या दरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलंय. त्यामुळे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं सांगण्यात आल्याने उद्या घटनापीठासमोर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अनेकांनी निशाणा साधला. नारायण राणे यांनी सडकून टीका करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाला लायक नसल्याचं म्हटलं होतं. तर यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळ उत्तर देतील. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. यावेळी चव्हाण म्हणाले, नारायण राणे यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणीच प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या त्यांची किंमत काय आहे ते. चव्हाण पुढे म्हणाले, नारायण राणेंनी केलेली टीका हा शिवसेनेचा विषय आहे आणि यावर शिवसैनिकच त्यांना योग्य वेळ आली की उत्तर देतील, कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली. यानंतर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. आम्ही आवाज स्वीकारतो ना, रोज आहे, रोजच झालंय. सगळ्याच राज्य अस्थिर, जे बिन भाजपची जी राज्य आहेत, बिगर भाजप शासित जे राज्य आहेत, तर अस्थिर करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारचा सुरूच आहे सध्या. आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही आघाडी सरकार आहे, महाविकास आघाडीचं, त्यामुळे आम्ही आव्हान स्वीकारत आहोत. ठीक आहे, पाडून दाखवा असं मुख्यमंत्री म्हणलेच आहे. त्यामुळे प्रयत्न पण झाले असं म्हणाले. मध्यंतरी बऱ्याच गोष्टींतर बोललो आपण, बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळे देशवासियांना नमस्कार. करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन सोहळा देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते आणि संत महंत व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. या प्रसंगी मी देशवासियांना शुभेच्छा देतो. माननीय पंतप्रधानांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. आणि आता वृत्त सविस्तर. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली. यानंतर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिलंय. सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती.
हिंदुत्व हे थाळ्या घंटा बडवण्यापुरते नाही, तसे दाढी मिशन पुरते मर्यादित नाही, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीका केली. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. राम मंदिर व्हावं ही संघाची भूमिका होती. मात्र कोरोनाच्या परिस्थितीची पर्वा न करता सर्व मंदिर खुली करा असं भागवत कधीच सांगणार नाहीत, असंही सामनातून म्हटलं आहे. घंटा बडवून थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहे व छाती पिटत आहे, त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं राज्य सरकार बोलत असलं तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलाच नाही, असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं राज्य सरकार बोलत असलं तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलेलाच नाही, असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात आहे. विनायक मेटे यांनी आरोप करताना म्हटलं की मराठा आरक्षणाचं प्रकरण घटनापीठाकडे सोपवावं असं राज्य सरकार सांगत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही हीच मागणी केली आहे. पण 7 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी घटनापीठ स्थापन करण्यासाठी अर्ज करण्यास राज्य सरकारला सांगितलं होतं. पण आज सुनावणी सुरू होईपर्यंत हा अर्ज राज्य सरकारने कोर्टापुढे सादरच केला नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत चव्हाण उदासीन असल्याची टीकाही त्यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज करिता. नागपूर शहरातील पान विक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी मिळण्याबाबत पान, बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रेता पंचायत संघ यांनी नागपूरचे महापौर यांना निवेदन देऊन आपल्या समस्या व्यक्त केल्या. आपण बघतोय की कोरोना हा काळ बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आता सगळीकडे अनलॉक जे होतं ते अनलॉक आता सगळीकडे उघडलेलं आहे. तरी पण जे आपण छोटे छोटे पानठेले जे असतात किंवा मग ते जे पान विक्रेता असतात त्यांना अजूनपर्यंत बंदी घातलेली आहे. त्याच्याकरता इथे काही लोक निवेदन देण्याकरता आहेत, तर आपण त्यांना विचारूयात काय समस्या आहेत. असं मला सांगा, तुम्ही निवेदन द्यायला आले तर काय समस्या? ऐसा है कि पान ठेला पर काम करने वाले और पान ठेला के जितने मालिक थे ये श्रमजीवी हैं, दिन भर मेहनत करते हैं, रात को रोटी खाते हैं और इसे बंद कर दिया गया. आज आप बताइए 6 महीने से उनकी पूंजी भी वो खा चुके. इतना ही नहीं, कर्जा भी जो उनका था वो भी बढ़ गया. आज स्थिति ये आ गई है कि लोग भूखमरी के शिकार हो रहे हैं और कुछ लोग जो है आत्महत्या करने तक की स्थिति में पहुंच चुके हैं. जब आप बसों को चालू कर दिए, जब आप दुकानों को, बहुत सी दुकानों का क्या सारी दुकानें चालू कर दिए, तो पान ठेला चालू करने में क्या दिक्कत है? दारू की दुकान चालू हो गई, रेस्टोरेंट चालू हो गया. केवल हमने क्या बिगाड़ा है भाई? हम मेहनत करके जीने वाले लोग हैं. अब सवाल ये उठता है कि पान खा करके लोग इधर उधर थूकते हैं. भाई लोगों में सेंस पैदा होना चाहिए. फिर भी हमने ये तय किया है कि पान ठेले के पास रेत रख कर एक डब्बा रख देंगे जिसमें वो थूके. समझ लीजिए, अगर वो कहेंगे कि हम बाहर ले जाना है तो हम उस पैकेट की भी व्यवस्था कर रहे हैं जिस पैकेट में हम पान को दें. हम भी कोरोना से बचना चाहते हैं, सबको जीवन प्यारा है, और लेकिन इस जीवन के लिए बीमारी से मरे कि भूखमरी से मरे, ये हमारे सामने सवाल खड़ा हो गया है. और सवाल, ताकत रहेगी तभी हम किसी बीमारी का मुकाबला कर सकते हैं. जब हमारे अंदर शक्ति नहीं रहेगी, बीमारी से लड़ने की शक्ति नहीं रहेगी, तो आप बताइए हम कैसे जीवन को यापन कर सकते. इस बात को लेकर के हम लोगों ने कलेक्टर को भी दिया, कमिश्नर को भी दिया, आज महापौर को दिया, क्योंकि हम जिसके पास जाते थे वो एक दूसरे पर ढकेलने का काम करते थे. खैर, ये तो सरकार का काम है कि हमारे जीवन के बारे में विचार करें, हमारे जीने के लिए विचार करें. हम जीते हैं, कमाते हैं तो टैक्स देते हैं, और जब कमा नहीं रहे हैं तो गवर्नमेंट कौन सी मदद कर रही है? सरकार स्वास्थ्य से लेकर के जीवन की चीज़ें, हमें जीने का अधिकार है, यह संवैधानिक अधिकार है. लेकिन सरकार को भी एक अधिकार है कि हमारी चलती हुई दुकान को भी बंद कर देती है. हमने उनका सहयोग किया, इसलिए किया कि सबके सेवा के लिए था, सबकी सुरक्षा के लिए था, सबके स्वास्थ्य के लिए था, इसलिए इन चीज़ों को माने. लेकिन आज हमारी जान जो है खतरे में है,
यानी हम भूखमरी के तरफ बढ़ रहे। केवल एक पान ठेला नहीं, एक पान ठेले के पीछे उसके माँ बाप पत्नी 2 बच्चे, इस तरह 6 का परिवार है। 20,000 पान ठेले वाले हैं। आज आप बताइए उनके साथ काम करने वाले, किसी पान ठेले में 2-2 लोग हैं, कहीं एक व्यक्ति है। तो इस तरीके से आप जोड़ें तो आज 1.5 लाख लोग उससे अपना जीवन चलाते थे। लेकिन आज केवल पान ठेला पर नहीं, वहाँ थोक माल देने वाले भी अपना जीवन चलाते थे, वहाँ से और कुछ ले जा कर के भी लोग जीवन चलाते थे। सबके जीवन खतरे में है, इसलिए जीने का अधिकार हमारा है। वही हम आज कहे, महापौर जी ने बहुत पॉजिटिव लिया। यानी आपको ये कहा जाए कि तुरंत हमारे पत्र पर उन्होंने कमिश्नर से भी बात किया, पालक मंत्री से आज मीटिंग है और निर्णय लेने का आश्वासन दिया। अपने तरफ से उन्होंने ऑर्डर दिया कमिश्नर को, क्योंकि 5-5 हज़ार जुर्माना जो आदमी खोल देता उसको 5,000 का जुर्माना लगा। अब आप ये बताइए, यहाँ पेट को रोटी नहीं तो इनका जुर्माना हम कहाँ से भरेंगे? तो हमने तो अपने बीवी के जेवर तक गिरवी रख करके अपने जीवन को चलाया है, अब कौन सा चीज़ गिरवी रखें? ये स्थिती आ गई है। मला सांगा सर की आता जे तुम्हाला जे तुम्ही आता निवेदन दिलं त्याचा खरंच तुम्हाला अनुदान मिळेल का? आम्ही अनुदानाबद्दल नाही दिलं। हां, तुम्ही आमची मागणी पान एकच होती का पान दुकानदार जे आर्थिक संकटात आहे, 7 महिने झाले, 7 महिन्यापासून म्हणजे पूर्णपणे दुकानं बंद आहे आणि त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांचे जे फोर्स आहे ते सर्व चालान करतात। कुणाला 5,000 चालान, कुणाला 10,000चं, कुणाला 20,000 रुपयापर्यंत चालान दिलेलं आहे। म्हणजे एकीकडे दुकान जर सुरू करण्याचे आम्ही प्रयत्न केला, 1-2 ग्राहकांना जर माल दिला तर येऊन तिथं बिलकुल ते चालानची कारवाई करतात। एकतर घरी म्हणजे ही आर्थिक स्थिती इथं आलेलीच आहे, त्याच्यामध्ये काही लोक जे किरायानं राहतात त्यांचा किराया थकीत झालेला आहे, तो घरमालक तगादा लावतो, वेळ आल्यावर ते म्हणजे आत्महत्या करण्याची भाषा बोलत आहे। करिता ही सर्व माहिती ही सर्व आम्ही माननीय महापौरांना सांगितली। महापौरांनी आम्हाला आश्वस्त केलं तर आम्ही हा येणारे 3-4 दिवसामध्ये याचा पूर्णपणे आम्ही विचार करून पान दुकान सुरू करण्याची आम्ही परवानगी तुम्हाला निश्चित देऊ, असं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिलं। तर मला सांगा की आता जे पानठेल्याचं अतिक्रमण पण चालू आहे, ते पानठेले हटवल्या जातात, त्याच्याबद्दल तुम्ही काय? नाही, पान ठेले हटवले, अतिक्रमण हा वेगळा विषय आहे। तो वेगळा विषय आहे। असा आहे की आमचे जे दुकान बंद आहे, दुकानमध्ये चूहा ये वो, आणि अगर ये मर गए हैं तो उनकी बदबू से भी परेशानी है। अगर हम उसको साफ करने के लिए खोल रहे हैं तो भी हमारी दुकान चलान की जा रही है। अब आप ये बताइए कि हम सफाई भी ना करें, 6-6 महीने से पड़े हैं, जाले हैं, मकड़ी हैं, ये जो सामान उसके अंदर पड़े हैं वो भी खराब हो जाएंगे। तो ये अगर हमने उसकी सफाई के लिए भी खोला, ये आज कारपोरेशन के जो कर्मचारी हैं गिद्ध की तरह ताक रहे हैं कि कहाँ भी कुछ दिखे कि हम चालान करें। इस तरह हमारी 6 दुकानें चालान हुई हैं। हमने अभी जुर्माना वो भरे कि नहीं भरे, हम उनसे संपर्क में हैं, जैसा होगा करेंगे। अब आप ये बता दीजिए कि सफाई करना भी जुर्म है, कोई ग्राहक नहीं, कुछ नहीं, खुलने का फोटो लेके चढ़ जा रहे हैं, दीजिए 5,000। इसके बारे में क्या कहोगे? मतलब जो है एनएमसी ने इसके बारे में क्या करना चाहिए? देखिए, एनएमसी के कर्मचारी हैं, एनएमसी की आमदनी बढ़ रही है, एनएमसी तो अपनी आमदनी बढ़ाने में लगेगी, लेकिन हमें भी तो अपना जीवन बचाना है। एनएमसी में जितने आए हैं वो आने वाले कर्मचारी तो अलग हैं, लेकिन आने वाले जिनको हमने महापौर से लेकर, ये तो हमारे लोगों के वोटों से आए हैं। तो हम इन बारे में विचार करेंगे, हम सोचेंगे कि हमें क्या करना है। लेकिन मैडम एक बात बड़ा साफ है कि हमको संपर्क करना चाहिए, संवाद करना चाहिए, जब नहीं होगा तो संघर्ष करना चाहिए। तो अभी हमने अपने लोगों में संपर्क किया, इनसे संवाद किया, और जब ये नहीं सुनेंगे तो हम संघर्ष करेंगे, उस पर कोई दो राय नहीं। पान दुकानदार एकता जिंदाबाद। व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा राग धरून 2 सदस्यांनी ॲडमिनवर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। या प्रकरणी आरोपी सदस्यांवर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव अशी आरोपींची नावे आहेत। फिर्यादी सुनील करमचंद अभिचंदानी, राहणार रेसिडेन्सी रोड, मेश्रामपुरा चौक, वय त्यांचं आहे 64 वर्षे। हे नागपूर महानगरपालिकेमध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरमधून कार्यरत आहेत। त्यांच्यासोबत काम करणारे चंद्रमणी यादव यांना त्यांचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातून काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्या संबंधाने फिर्यादी यांनी त्याच्या संबंधामध्ये एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता। त्या मेसेजची माहिती आरोपी चंद्रमणी यादव यांना मिळाल्याने त्याबद्दल त्यांना राग आला आणि म्हणून 23 तारखेला सायंकाळी
आरोपी याने फिर्यादी यांना कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्या ठिकाणी आरोपी चंद्रमणी यादव आणि त्यांचा भाऊ छत्रधारी यादव आणि फिर्यादी यांच्यामध्ये वादावाद झाले आणि चंद्रमणी यादव आणि छत्रधारी यादव यांनी फिर्यादी यांना प्लॅस्टिक खुर्चीने आणि लोखंडी छन्नीने त्यांना मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डोक्यास दुखापत झाली आणि या घटनेबाबत पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी फरार आहेत. आरोपींचा शोध चालू आहे. नोकरीतील जातचोर बोगस आदिवासींच्या विरोधात व आदिवासी बेरोजगारांच्या विशेष भरतीसाठी एक आदिवासी लाख आदिवासीचा नारा देत ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ट्रायबल यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत. भुजबड़ समिति नियुक्त करने की कोई गरज ही नहीं थी. एक्चुअली जब 29 दिसंबर 2012 का शासन निर्णय आया था उस समय 11 महीने के लिए अधिसंख्य पद निर्माण किए गए थी. अगर 11 महीने के लिए अधिसंख्य पद निर्माण होती है तो 11 महीने के बाद वो वाली पूरी पदें निरस्त हो जाएगी. और ये जो भुजबड़ समिति है टाइम पास करने के लिए है, ये टाइम पास नहीं होना चाहिए. जो 11 महीने के लिए जो अभी 5298 लोगों को अधिसंख्य कर दिया गया है. भुजबड़ समिति में ऐसा क्या है नहीं, वो टाइम पास ही है. भुजबड़ समिति में कुछ नहीं है. ये सब गोल गोल करके उन लोगों को जो अभी 11 महीने के लिए अधिसंख्य कर दिया है उनका टाइम आगे बढ़ाने के लिए ही ये समिति नियुक्त की गई है. ऐसा पूरे आदिवासी संगठनों का दावा है और आदिवासी संगठनों का उनके ऊपर भूमिका के ऊपर कुछ भी विश्वास नहीं है. ये सिर्फ अधिसंख्य लोगों को जो बोगस है, जिन्होंने हमारी नौकरियां छीन ली है, उन लोगों की नौकरी संरक्षित करने के लिए ही भुजबड़ समिति बनाई गई है. बरं, हे जे आज ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल ह्या संघटनेतर्फे इथं धरणे आंदोलनाचं एक हे घेतलेलं आहे. ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जी आदिवासींची लिस्ट निघालेली होती 23 सप्टेंबर 1956ला, त्या लिस्टमधल्या आदिवासींच्या व्यतिरिक्त नामसदृशांचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी बोगसगिरी करून घुसखोरी केलेली होती, जात चोरली होती. आणि त्या जात चोरांनी आमच्या एज्युकेशन, पॉलिटिक्स आणि नोकरीमध्ये जागा बळकवलेल्या होत्या. त्या जागा खाली करून त्या आमच्या खऱ्या आदिवासीतून भरकाव्या, हा बोगसांना घरी बसवावं याच्यासाठी हे आंदोलन आपण आज आणि धरणे आंदोलन केलेले आहे ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल ह्या माध्यमातून. मी आदिवासी हलबालबी समाज कर्मचारी महासंघ याचा सेंट्रल अध्यक्ष आहे आणि आमचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जी घुसखोरी झालेली आहे, मोठा नामसदृशाचा फायदा जो घेतलेला आहे तो हलबी जी महाराष्ट्राच्या शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये 19 नंबरची जी जात आहे हलबी, त्या हलबीच्या याच्यावर सगळ्यात जास्त घुसखोरी आणि त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा इतर लोकांनी घेतलेला आहे. आणि आतापर्यंत जवळपास लाखो लोकांनी घेतलेला आहे. पण जो सरकारी आकडा आहे तो सरकारी आकडा फक्त 12,500 सांगतो आहे. तो आकडा तेवढा खरा नाही आहे, तो कागदोपत्री आहे. पण इतर शैक्षणिक आणि निवडणूक किंवा नोकरी याच्यामध्ये फक्त हलबीचाच विचार केला तर असंख्य आहे आणि इतर आदिवासीचा गेला तर तो लाखांच्या घरात जाणार आहे. एवढे लोक आमच्या खऱ्या जेन्युइन ट्राईब्सला डावलून त्यांच्या हक्कावर गदा आणून आणि त्यांच्या तोंडातला घास काढून घेऊन स्वतःचे घर भरलेले आहेत. त्यांच्या विरोधात हे धरणे आंदोलन आहे आणि ह्या धरणे आंदोलनातून आम्हाला शासनाला एक संदेश पोहोचवायचा आहे की आता तरी हे कुठंतरी थांबवा. जे बोगस आहेत त्या बोगसांना त्यांची जागा दाखवा, त्यांना घरी पाठवा, ह्याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आज शेड्यूल ट्राईबच्या ज्या जागा आहेत ज्यांनी बळकावल्या त्यांना जर तुम्ही ओपनमध्ये प्रोटेक्शन देत आहे किंवा ओपनमध्ये जर तुम्ही त्यांना कन्सिडर करत आहात तर तो खऱ्या अर्थानं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर पण अन्याय आहे. त्यांच्या पदोन्नतीवर अन्याय आहे, त्यांच्या नोकरीवर पदोन्नतीवर तो अन्याय आहे. हे गोष्ट कुठेतरी लक्षात आली पाहिजे, घेतली पाहिजे समाज माध्यमांनी. आणि याच्यावर आज आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही सगळ्या संघटनांच्या माध्यमातून म्हणजे आज गोंडवाना गणतंत्र पार्टी असो, एम्प्लॉईज फेडरेशन असो, बिरसा ब्रिगेड असो, काय आदिवासी विकास परिषद असो, या सगळ्या लोकांनी आज किंवा पक्ष असो, पक्ष विसरून आले. आमचे आमदार साहेब जनता पक्षाचे आहेत, दुसरे जे आमदार आले ते वेगळ्या पक्षाचे होते. तर असे विविध पक्षाचे जे लोक आहेत, इथे खासदार नेते येऊन गेले, अशोक उईके येऊन गेले, मोगे साहेब येऊन गेले, माजी मंत्री,
हे सगळेजण एकत्रित त्याच्यासाठी झाले की आदिवासींना जो आवाज नाही आहे आजच्या डेटमध्ये, म्हणजे ब्युरोक्रसीमध्ये नाही आहे, पॉलिटिक्समध्ये नाही आहे, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये नाही आहे, तर तो आवाज द्यायचा त्यांना, तो आवाज बुलंद करायचा, याच्यासाठी ते एकत्रित आलेले. आमच्या आरतीताई आल्या, राजूभाऊ आले, होळी साहेब आले, संजय कुलकर्णी आहे, आणि सर्वांनी म्हणजे या आंदोलनासाठी बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशन, कल्याणाश्रम सगळ्यांनी पाठिंबा दिलेला. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2017ला जो जगदीश बैलाचा निकाल आला, त्या निकालाची अंमलबजावणी करावी म्हणून एक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या अनुषंगाने 21 डिसेंबर 2019ला एक शासन निर्णय आला. त्या शासन निर्णयात जी भरती, आदिवासींची विशेष भरती व्हायची होती, ती अद्यापपर्यंत पूर्ण ती प्रक्रिया झाली नाही. ते एक आमचं मेन कंटेन्शन आहे. त्याच्यानंतर जातपडताळणीचा कायदा आहे 2001चा. त्या जातपडताळणीच्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये कुठेच कोणताच जो नियुक्ती प्राधिकारी आहे तो करताना दिसत नाही, किंवा इव्हन त्याच कायद्यामध्ये ज्या लोकांनी चुकीचे जातीचे दाखले दिले, जे अवैध ठरवले समितीने, त्यांच्यावर सुद्धा राजस्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जे प्रोव्हिजन आहे त्याची पण अंमलबजावणी होत नाही आहे. तर या सगळ्या त्यातल्या त्यात जे लोक अवैध ठरलेले आहेत किंवा ज्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत, अशा प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांची संख्या जवळपास 50,000च्या वर आहे आज. नागपूरमधील मेडिटेना या खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे न भरल्याने मृतदेह देण्यास हॉस्पिटल प्रशासनाकडून हेळसांड करण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी तडजोडीने मृतदेह मिळविल्याची घटना समोर येत आहे. काकू, काय घडलं नेमकं तुमच्यासोबत या मेडिटेना दवाखान्यात? आम्ही जेव्हा ॲडमिट केलं ना, त्यांनी आधी आम्हाला ICUमध्येच ॲडमिट केलं, तेव्हा ऑक्सिजन वगैरे लावलं. त्याच्यानंतर मी दररोज यांना विचारत होती की पेशंट कसं आहे, तर ते म्हणाले BP शुगर आम्ही सगळं चेक करत आहोत. मग आम्ही औषधाच्या ठिकाणी 60,000 रुपये भरले, आणि वरती डॉक्टर फी 17,000 भरले, आणि 35,000 पण भरले तिथे. मग आमचं रेग्युलर सुरूच होतं. मग यांनी व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवलं. आम्ही रोज त्यांना विचारून राहिलो की पेशंट कसं आहे, कोणत्या स्थितीत आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे, बरा होते, इम्प्रूव्ह आहे असं बोलले. पण ते काही नाही. मग रात्री त्यांनी 7 वाजता आम्हाला म्हणाले की तुम्ही डोंगरेचे नातेवाईक बोलता का? तर आम्ही म्हटलं हो. तर ते म्हणाले की तुमचा हार्ट बंद झाला आहे पेशंटचा, तर आम्ही दुसरा सिलेंडर लावतो आहे. तर आम्ही म्हटलं दुसरा सिलेंडर लावायची आवश्यकता नाही आहे, झाला म्हणजे पेशंट केला असं आहे. तरी ते म्हणाले आम्ही ECG वगैरे केली. मग त्यांनी आम्हाला 8:05 कळवलं की तुमचा पेशंट गेला. मग आजची स्थिती ही आहे की जेव्हा आम्ही आमची बॉडी मागत आहोत, तर ते काय म्हणतात, तुम्हाला 2,80,000 रुपये बिल झाला आहे, तर तुम्ही ते पूर्ण पेड करा, नाहीतर तुमची बॉडी जेव्हा ते लावारिस बॉडी येते की नाही ते पाठवू. तर आम्हाला लागली भीती. तर आम्ही म्हटलं, त्यांनी मग हे म्हटलं त्या मॅडमनी की एक तुमचं ID प्रूफ आणि हे आपलं काय म्हणतात चेक, ते जमा करा आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही पैसे फेडा 1,70,000, तेव्हा तुमची बॉडी आम्ही तुम्हाला देतो. टप्प्याटप्प्याने पैसे भरा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे डेड बॉडी आता मिळणार आहे की नाही मिळणार? आता येत आहे ना गाडी, डेड बॉडी येत आहे. महानगरपालिकेची गाडी येत आहे, त्याच्यामध्ये ती डेड बॉडी आम्ही घेऊन चाललो मोक्षधाममध्ये. डॉक्टरांनी इंजेक्शन लावलं म्हणतात कोरोनाचे, काहीतरी काय लावलं होतं काय नाही? हो, 4 इंजेक्शन लावले होते ना. काय म्हटलं डॉक्टरनी? कोरोनाचे इंजेक्शन आहे म्हणून? हो, त्यांनी सांगितलं की कोरोना पॉझिटिव्ह आहे. नाही, इंजेक्शन कशाचे आहे म्हणे? जे इंजेक्शन लावले तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह दाखवत आहे पेशंटला. हो, त्याचे इंजेक्शन लावले. आणि हे जे 2 लाख बिल आहे, या बिलची डिटेल तुम्हाला मिळाली आहे का? नाही, काहीच नाही दिलं, फाईल वगैरे काहीच नाही दिलं. कोणत्या ऑक्सिजनसाठी किती बिलिंग लावलं? नाही, ते माहिती काहीच नाही माहिती. माहिती तुम्हाला दिली नाही का ते माहिती? नाही, काहीच नाही दिली. कोणता ऑक्सिजन किती वेळ लागला, व्हेंटिलेटर किती वेळ लागला, हे काय माहिती दिली नाही. केव्हापासून तुमचे पेशंट इथं ॲडमिट होते? 13 तारखेला आणलं तो दुपारी आम्ही. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने आणि सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ यांनी आंदोलन आणि निदर्शने केली. महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठातील जे अधिकारी व कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 7व्या वेतन आयोग पूर्ण महाराष्ट्रभर लागू होऊनसुद्धा फक्त कृषी विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी यांना लागू करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे 10, 20 आणि 30 वर्षानंतर ज्या आश्वासित प्रगती योजना आहेत
त्यासुद्धा महाराष्ट्रभर लागू केलेल्या आहेत. ज्या नॉन टीचिंग स्टाफसाठी असतात अशा ज्या प्रगती योजना आहेत त्यासुद्धा महाराष्ट्र शासनाने कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे LTC असेल, पूर्ण महाराष्ट्रभर LTC लागू आहे आणि कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाच फक्त LTC मिळत नाही. आणि बाकी काही योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या लेवलला राबवल्या जातात त्यांचासुद्धा म्हणजे लागू करताना कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर आतापर्यंतही वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झालेला आहे आणि हे आम्हाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. त्यासाठी 27 तारखेपासून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातल्या 4ही विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी हे सर्व काळ्या फिती लावून 1 तारखेपर्यंत आंदोलन करणार आहेत. काम सुरू राहणार आहे. विद्यापीठाचं शास्त्रज्ञांचं कुठलंही काम थांबणार नाही आहे. काळ्या फिती लावून आम्हाला फक्त निदर्शनास आणून द्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं शेतकऱ्यांची म्हणजे वाताहत झालेली आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी झटणारे जे कर्मचारी आहेत, शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर जाणारी जी लोक आहेत ते सुद्धा उपेक्षित राहू नये यासाठी 4ही विद्यापीठाच्या लेवलला एक कर्मचारी कल्याण संघ स्थापन करण्यात आलेला आहे आणि या 4ही विद्यापीठातील सगळ्या कर्मचारी संघटना एकत्रित येऊन हे आंदोलन आम्ही उभं करतोय. या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. 1 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहोत. 1 तारखेनंतर 1 तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर 2 तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावूनच पण लेखणी बंद आंदोलन करणार आहोत 6 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर मात्र तरीसुद्धा जर शासनाला जाग आली नाही आणि आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 7 तारखेनंतर बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे. या प्रकारची निवेदनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, त्याचप्रमाणे माननीय कृषी मंत्री दादा भुसे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे काही मंत्री आहेत कृषीशी निगडित या सगळ्यांना हे पत्रकं पाठवलेली आहेत. या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही विनंती केलेली आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची अवहेलना होत आहे त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातील शेतकऱ्यांसाठी झटणारा हा जो एक वर्ग आहे यांचीसुद्धा अवहेलना आपल्याला थांबवावी लागेल. अन्याय आमच्यावर होतोय तो थांबवावा लागेल. त्याप्रमाणे जसं आम्ही सांगितलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, 7वा वेतन आयोग जर मान्यच झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही 7 तारखेनंतर ठरवणार आहोत. 7 तारखेनंतर पुन्हा मोठ्या जोशमध्ये वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करायला तयार आहेत. आमच्या सगळ्या कर्मचारी संघाच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की त्यांनी 7वा वेतन आयोग त्वरित लागू करून आमच्यावरचा हा अन्याय दूर करावा. धन्यवाद. मी प्राध्यापक विलास तेलगोटे, माझ्याबरोबर आमच्या विद्यापीठाचे समन्वयक आहेत डॉक्टर अशोक मस्के, हे समन्वयक आहेत, विजय शिवणकर आहेत, डॉक्टर भावना वानखडे, डॉक्टर कडू मॅडम ह्यासुद्धा आमच्यासोबत आहेत आणि जेवढ्या कर्मचारी संघटना आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्याचा एकत्रितपणे हा संघ बनलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. आपली बस आता बुधवारपासून सुरू होणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियमाचे पालन करीत 30% प्रवासीसह आपली बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येत आहे. याबद्दल निर्णय मी महापौराला विचारून सांगू शकतो की नुकसान म्हणजे महानगर परिवहन सेवा अशी आहे की ते रेल्वे राहो की परिवहन राहो की कोणती व्यवस्था राहो परिवहनची, या नुकसानमध्ये असतेच. पण तरी पण आम्हाला जे लॉकडाऊनमध्ये 10 बसेस आम्ही ॲम्ब्युलन्स केल्या होत्या, 10 बसेस शववाहिका केल्या होत्या. नंतर अजून आम्ही ज्या क्वारंटाईन करण्याकरता आता 30 बसेस केल्या होत्या आणि आता जे चेकअप घरोघरी जाऊन चेकअप करण्याकरता 10 बसेस केल्या होत्या. अशा बसेस चालू होत्या आणि त्याला आम्हाला पर डे त्याला पैसे द्यायला लागले होते. किंवा ते जे गव्हर्नमेंटचे नियम आहे त्यानुसार त्यांना पैसे द्यायला लागले. 200 किलोमीटर पैसे प्रमाण पैसे द्यायला लागले. जे बायोलॉजमध्ये लिहिलं आहे, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे त्यानुसार मला पैसे द्यायला लागले आणि तो लॉस सहन करायला लागला. महानगरपालिकेला कमसे कम 1-1.5 करोड रुपये महिन्याचे लॉस झाला आहे. लॉकडाऊनपासून तर आजपर्यंत हा बसेस बंद होत्या. आम्ही उद्या सुरुवातीला 90 बस चालू करणार आहोत आणि जे मेन रोड आहे बुट्टीबोरी मुला आपला काटोर रोड, कामठी रोड, हिंगणा रोड, पारडी रोड, हे मेन रोड जे आहे जे फायनान्शियली आम्हाला
चांगले वाटतात. थेर आम्ही रोड सुरू करून आलो आहे आणि इंटेरियल बी काही रोड सुरू करून जे फायनान्शियली आम्हाला प्रकट आहे. आणि 90 बसेस सुरू करून हा सोशल डिस्टन्सिंगचा जो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर धरून आम्ही 100% क्षमतेनं आम्ही बससेवा चालू करून आलो आहे. आणि ह्या 100% बससेवा त्याच्यामध्ये सकाळी गाडी निघल्याबरोबर पहिले त्याला धुणं वगैरे सॅनिटायझर करून नंतर रात्री आल्यानंतर त्यांना सॅनिटायझर करून हे आम्ही पुरी तयारी केली आहे. आणि हे तयारी पूर्ण कंडक्टरची आजपासून भरती सुरू केली आहे. आमचे टेंडर नवीन झालं होतं, नवीन टेंडरनं नवीन कंपनी आली आहे, त्याला आज वर्क ऑर्डर देण्यात आला आहे. आणि आज त्यांना सांगितलं आहे की 90 ते 200 कंडक्टर सध्यापुरती आम्हाला 290 बसेस आहे. 90 दुने 200 180 आणि 20 एक्स्ट्रा असे आम्ही 200 कंडक्टर भरायला सांगितलेलं आहे. आणि लवकरात लवकर हे प्रक्रिया होऊन सकाळी उद्या 6 वाजतापासून बस सेवा सुरू होणार आहे. गेटीकदम पोलीस स्टेशन हद्दीत 51 ग्राम 72 मिलीग्राम MD पावडर जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखाने केलेल्या या कारवाईत एका सराईत आरोपीला अटक केली असून 2,68,000 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. काल रात्री NDPS पथक पेट्रोलिंगला असताना आपल्याला पोलीस लाईन टाकळीच्या मागे चौकामध्ये आपल्याला एक कुख्यात रेकॉर्डवरील आरोपी आहे अब्दुल करीम लाला तो मिळून आला. त्याची हालचाल जरा संशयास्पद वाटली म्हणून आपण त्याचं चेक केलं असता ज्या खिशामध्ये जवळपास 52 ग्रॅम MD 2,06,000-7,000 रुपयाचं ते MD मिळून आलेलं आहे. आपण तिथेच त्याला अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आज मान्य कोर्टात त्याला हजर केलं होतं. कोर्टाने त्याची 4 दिवस PC दिलेली आहे. आता हा एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावर नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, डकैती, 353 असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता याचा आपण सखोल तपास करीत आहोत. याने हे MD आणलं, एवढ्या मोठ्या मात्रेमध्ये MD आणलं कुठून होतं आणि हा कुणाला विकणार होता आणि हे एक रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने पण आपण तपास करीत आहोत. माननीय ॲडिशनल CP सर श्री फुलारी सर आणि माननीय उपायुक्त श्री राजमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे. एकनाथ पाटील यांनी वाठोडा पोलिसांच्या गैरवर्तनावर गंभीर आरोप करीत पत्रकार परिषद घेतली आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार वाठोडा पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराची राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक सह नागपूर आयुक्त यांना तक्रार केली असता आतापर्यंत त्यांच्या तक्रारीची कुठलीच दखल घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकटा असताना त्यांनी हमला केला आणि त्यांच्यासोबत लगेचच वाठोडा पोलीस PI, आंबोरे PSI हे सर्व त्या ठिकाणी 1 तासानंतर त्यांना मदत केली आणि बळजबरी गुंडागर्दी करून माझ्या फ्लॅटवर ताबा करण्याचा प्रयास केला. आणि आता त्यांनी मला चॅलेंज केलेलं आहे का तुम्ही घर के बाहेर निकल के बताओ. मी त्यांच्या वृत्तीमुळे घाबरलेलो आहोत आणि त्याकरता मी पोलिसला दिनांक 11/9/2020 त्यानंतर 12/9/2020 त्यानंतर 15/9/2020 16/9/2012 दुरुस्तीपत्र बनवले संस्थेला पाहून आणि 30 वर्षानंतर 20 रुपयाला जुना स्टॅम्प पेपर आणून त्यांनी दुरुस्तीपत्र करून त्यांनी सिराज भाई म्हणून जो भूमाफिया आणि डॉन आहे यांना माझा खून करण्याकरता आणि प्लॉट खाली करण्याकरता सुपारी आणि सिराज भाईंनी वाठोडा पोलीस स्टेशनला मॅनेज करून त्यांना काही पैसे देऊन हात मिळवणी करून त्यांनी गैर अर्जदार आणि भूमाफिया यांच्याशी हात मिळवून दिनांक 11/9/2019 23/9/2019 70 मध्ये आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्थेकडून प्लॉट घेतले होते. प्लॉट क्रमांक 19, 20, 21, 22, 23 आणि त्या प्रकरणामध्ये सकंदरा पोलीस स्टेशन 2004 मध्ये NCC वगैरे भानगड टाकली आणि गुंडागर्दी केली होती त्या संदर्भात चालू. त्यानंतर कोर्टामध्ये स्टे आहे आणि 2004 पासून सतत 2019 पर्यंत स्टे होता. 2019 मध्ये स्टे व्हॅकेट होता. परत ताबडतोब मी अपीलमध्ये गेलेलो आहोत. अपील क्रमांक आहे 141/2019. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेने जातचोर या बदनामीकारक शब्दाच्या वापराबद्दल आक्षेप घेतला असून या अपमानास्पद शब्दाचा प्रचार करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करून निर्णय विभक्त घेतल्याचा आरोप आफ्रो या संघटनेने केला आहे.
जगदीश बेहरा याचा एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि तो निकाल 6/7/2017ला लागलेला आहे, ज्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी करताना जे गैर आदिवासी आहे किंवा ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट अवैध ठरलेले आहे त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला धरून राजेंद्र मरसकोल्हे आणि ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल ही संघटना लोकांना जातचोर आणि बोगस म्हणत आहेत. परंतु हा जो निकाल आहे 6/7/2017चा हा निकाल स्वतः ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल आणि त्याचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी राजकीय पुढाऱ्यांना, आदिवासी मिनिस्टरला आणि मोठमोठे TRTIचे अधिकारी यांना हाताशी धरून लावलेलं आहे. आणि हे सगळे नावं जे काही आहेत हे मी म्हणत नाही, तर राजेंद्र मरसकोल्हे यांनी हा 6/7चा निकाल लागला त्याच्या अगदी 2 दिवसानंतर फेसबुकवर त्यांनी कबूल केलेलं आहे की हा निकाल लावण्याकरता आम्ही कसे प्रयत्न केले, आम्हाला कोणी आर्थिक फंड दिलेला आहे. आणि हे सगळे सरकुंडे TRTIचे आयुक्त त्यावेळेस सरकुंडे साहेब आहे, मधुकर पिचड साहेब आहे, त्यानंतर वकिलाचं नाव आहे यामध्ये, त्यानंतर नागपूरला ज्या स्कुटिनी समितीमध्ये होत्या बबिता गिरी यांचं नाव आहे, अनेक नावं आहेत. हे जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला हे सगळं कळून येईल. म्हणजे ही संघटना आपल्या बाजूने निकाल लावून घेण्याकरता मोठमोठे अधिकाऱ्यांचे, पॉलिटिकल लोकांचं सहारा घेत आहेत. आणि ह्या निकाल लावून घेतल्यावर आता आम्हा लोकांना किंवा इतर लोकांना जे गैर आदिवासी आहे म्हणतात तर त्यांना बोगस जातचोर म्हणून हिणवल्या जात आहे. खरं पाहता तर यांनाच पोलिसांनी किंवा यांनाच गृह खात्यांनी यांची चौकशी करावी. चौकशी करण्याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. मला अनेक पत्र गृह खात्याकडून आलेले आहेत. आम्ही कलेक्टर थ्रू पूर्ण महाराष्ट्रातून ही मोहीम राबवली आणि या प्रकरणाची 6/7/2017चा जो निकाल आहे जगदीश बेहरा हा कसा लावून घेतलेला पुरावेसहित आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिसमधून गृहमंत्र्याला आम्ही पाठवलेला आहे आणि त्याची चौकशी आम्ही करण्याची सुद्धा या तुमच्या चॅनलच्या वतीने मागणी करतो आहोत. त्यानंतर हा जो आरोप करणारा व्यक्ती आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलचे अध्यक्ष राजेंद्र दादाजी मरसकोल्हे, हे स्वतः पास्को कायद्याअंतर्गत आरोपी आहेत. 17 सप्टेंबर 2020ला म्हणजे आताच 1 महिन्याआधी सदर पोलीस स्टेशनमध्ये एका शाळेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते फरारसुद्धा होते आतापर्यंत. आता ते जामिनावर आहेत. असे नैतिक अधिकार नसलेले एक शिक्षकी पेशाला लाजवणारे, कलंकित करणारा हा अध्यक्ष दुसऱ्याला जातचोर म्हणतो. स्वतःचं आपलं कॅरेक्टर त्यांनी पहिले तपासावं आणि नंतर दुसऱ्यावर कोणतेही वाईट असे अपमानास्पद असे शब्द वापरावे असं मी त्यांना या चॅनलच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया एका नवीन बातम्यांसह. तोपर्यंत तुम्ही बघत रहा कृषी समृद्धी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.